बाईला बाजारात पाठीमागून कोणतरी बोट लावून पळून जातो. पाठीमागे एक 70 वर्षांचे आजोबा उभे होते. बाई: आजोबा, मागून मिस कॉल तुम्ही दिला होता का? आजोबा: नाही, माझा तर बॅलन्स कधीच संपलाय. एक बाई देवाला विचारते, देवा, स्त्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत? तर देव उत्तर देतो, तुम्हाला एक देव दिलेला आहे, त्याचं नाव आहे नवरदेव. काय त्रास द्यायचा आहे तो त्यालाच द्या, मला त्रास देऊ नका. कोणी जातीपातीवरून भांडतात, तर कोणी संपत्तीवरून जीवावर उठतात. फक्त नवरा बायको असे असतात की जे निस्वार्थ भावनेने विनाकारण एकमेकांशी भांडतात. डॉक्टरांनी पत्नीच्या तोंडात थर्मामीटर ठेवला आणि काही वेळ तोंड मिटून घ्या असे सांगितले. बायकोला शांत झालेले पाहून पती म्हणाला, डॉक्टर साहेब, केवढ्याला येते हे? No, 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 no. पिंट्या: गोव्याला चाललोय, जाताना रस्त्यात बायकोला दरीत टाकून देणार आहे. त्यावर चिंट्या म्हणतो, अरे माझी पण घेऊन जा आणि ढकल. त्यावर पिंट्या म्हणतो, तुझी येताना ढकलली तर चालेल का? जीवनात पैसा येतो निघून जातो, मित्र येतात निघून जातात, दुःख पण येतं निघून जाते, पण ढेरी पुढे येते आणि जातच नाही. मी शाळेत असताना एवढा भारी दिसायचो की मॅडम मला कायम म्हणायच्या, तिकडे काय बघतोस, माझ्याकडे लक्ष दे. नाद करते काय मॅडम पण फिदा होती माझ्यावर. No, 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 no. या बटाट्याला सुद्धा एकदा फाशीची शिक्षा दिली पाहिजे. साल्याचं प्रत्येक भाजीबरोबर अफेअर आहे, लफडेबाज बटाटा. गुरुजी म्हणतात, पोरांनो, गाईचे दूध प्यायल्यावर बुद्धी वाढते, रोज एक ग्लास दूध पीत जा. त्यावर बंड्या म्हणतो, काय बी सांगून राहिले काय गुरुजी, तसं असतं तर मग वासरू इंजिनियर झालं नसतं का? बंड्या मोटरसायकलवरून भरधाव जात असतो. तेवढ्यात पोलीस त्याला थांबवतो. पोलीस म्हणतो, नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का तुला? बंड्या म्हणतो, दिसला साहेब, पण मला वाटले सिनेमाचीच पोस्टर आहे.